नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा मी शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता कधीपर्यंत येणार आहे, एकत्र जमा होणार आहे. भरपूर दिवस झाले सर्व शेतकरी मित्र हे चौथ्या हप्त्याची वाट बघत होते, परंतु अजूनपर्यंत चौथा हप्ता हा बँक अकाउंटमध्ये जमा झालेला नाहीये. तर बघा आजची लेटेस्ट अपडेट आहे 31 जुलैची ही अपडेट आहे. लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो चौथा आणि पाचवा हप्ता आहे, हे दोन्ही हप्ते आता एकत्रपणे जमा होणार आहेत आणि एकत्र तुम्हाला 2,000 रुपये प्लस 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये एकत्र बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर तुमचे जिल्हे कोणते आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटणार आहे, त्याविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया. तर बघा शेतकऱ्यांची आता वाट पाहण्याची वेळ आता संपलेली आहे. नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते बँक खात्यावरती जमा होणार आहेत. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता आता एकत्रपणे दिला जाणार आहे. तर आता कोणकोणते जिल्हे आहेत ज्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा ही जिल्ह्यांची यादी आहे. तर बघा नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, संभाजीनगर, नागपूर, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, अकोला जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हा, नवी मुंबई, अमरावती जिल्हा, जळगाव जिल्हा, सांगली जिल्हा, परभणी जिल्हा, बुलढाणा जिल्हा, सातारा जिल्हा, पालघर जिल्हा, धुळे, नंदुरबार जिल्हा, वाशिम, गोंदिया, वर्धा, मालेगाव, रत्नागिरी, गडचिरोली, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग. तर बघा मित्रांनो, तर हे जिल्हे आहेत ज्यांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये दिले जाणार आहेत. तर बघा नमो शेतकरी योजनेचे चौथ्या हप्त्याचे 2,000 रुपये प्लस नमो शेतकरी योजनेचे पाचव्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर आता ते पैसे कोणत्या तारखेपर्यंत जमा होतील याच्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट सांगतो. त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट पाहायला मिळतील, ते पण टाइम टू टाइम. तर आता आपण डेट विषयी अपडेट पाहणार आहोत की कोणत्या तारखेला हे पैसे जमा होतील. तर बघा मित्रांनो, या योजनेचे पैसे हे 15 ऑगस्ट ही तारीख लक्षामध्ये असू द्या शेतकरी मित्रांनो. तर बघा 15 ऑगस्टला सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत. हे जे 4,000 रुपये आहेत हे मित्रांनो 15 ऑगस्ट ही तारीख ध्यानामध्ये ठेवा. डीबीटी मार्फत हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्टली 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. तर मित्रांनो, हीच अपडेट होती नमो शेतकरी योजनेसंदर्भात. या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.